कुशाग्र बुद्धिमत्तेचं वरदान आणि गणित विज्ञानात सर्जनशील प्रतिभा लाभलेल्या डॉक्टर अच्युत शंकर आपटे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी सांगली जिल्ह्यातील जामखिंडीमध्ये झाला। त्यांचं माध्यमिक शिक्षण जामखिंडीमध्येच झालं, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील स.प. महाविद्यालयामध्ये झालं। 1942 सालच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास घडला। तथापि तुरुंगातून सुटल्यावर ते थेट बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये डॉक्टर होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली मेसॉन फील्ड्स या भौतिकशास्त्रातल्या विषयावर संशोधन करू लागले आणि पुढे त्यांनी PhD पदवी मिळवली। मात्र स्वतंत्र गणिती संशोधनास वाहून घेण्याची प्रज्ञा असताना 1949 सालापासून खडकवासला इथल्या भारत सरकारच्या केंद्रीय जलविद्युत संशोधन संस्थेच्या गणित विभागात संशोधन अधिकारी पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली। पुढे 1979 पर्यंत संगणक विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते। भारत आणि बांगलादेशाच्या सरहद्दीतून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा आणि निम्नगंगा या नद्यांना येणाऱ्या महापुराचा तडाखा दोन्ही राष्ट्रांना दर साल बसतो। त्यातून होणारी अपरिमित वित्त आणि जीवितहानी टाळण्यासाठी उभय राष्ट्रातल्या पुराची झळ बसणाऱ्या प्रदेशात संयुक्तरित्या पूर नियंत्रण प्रकल्प राबवण्याचं युनेस्कोने सुचवलं। या समस्येची उकल करण्यासाठी 350 अव्यक्ते आणि सुमारे 715 समीकरणं एकसमयावच्छेदे करून सोडवणं अपरिहार्य होतं। त्यासाठी गणिती प्रतिकृतींची आखणी करून प्रकल्प मार्गी लावण्याचं शास्त्रज्ञां पुढं असलेलं जबरदस्त आव्हान भारत सरकारने विश्वासाने जलविद्युत केंद्रापुढे ठेवलं। अर्थातच अखंड परिश्रम करून 6 महिन्यांच्या अल्पावधीत अच्युत आपटे यांनी या कामात यश मिळवलं। इतकंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या प्रतिकृतीतून युनेस्कोच्या मूळ प्रणालीतल्या त्रुटी दाखवून दिल्या। त्यांनी सोडवलेला दुसरा आव्हानात्मक प्रश्न होता हुगळी नदीतल्या उपसा केंद्रातून कोलकाता शहराला पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा। बंगालच्या उपसागरातून हुगळी नदीत येणाऱ्या पाण्यात क्षारांचं प्रमाण खूप असल्याने ते पिण्यायोग्य नसे। त्याचा अभ्यास करून हुगळी नदीवरील सर्वात कमी क्षार असलेलं पाण्याचं ठिकाण निवडणं शक्य झालं आणि तिथल्या उपसा केंद्रातून मिळणारं पाणी पिण्यायोग्य ठरलं। 1952 ते 1955 या काळात अच्युत आपटे हे फ्रान्समधील ग्रीनोबल विद्यापीठात गणिती संशोधनासाठी राहिले। या काळात गणिताच्या कुशल प्राध्यापक असलेल्या त्यांच्या पत्नी मधुमालतीबाई देखील बीजगणितावर संशोधन करण्यासाठी फ्रान्समध्ये गेल्या। दोघंही अनुक्रमे BSc आणि PhD या उच्च पदव्या संपादन करून स्वदेशी आले। जगात कुठेही भूकंप झाला तरी जमिनीखाली विशिष्ट खोलीवर बसवलेल्या भूकंप मापन यंत्रावर त्याची नोंद होते। 1967 साली डिसेंबरमध्ये कोयनेत झालेल्या भूकंपाबाबत असंच घडलं। यंत्र जमिनीखाली बसवण्यापूर्वी भिंतीतल्या उंच जागी ठेवलं होतं। एवढ्यात रात्री 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला आणि उंच जागी ठेवलेल्या यंत्रावर जो आलेख आला त्यावरून मूळ आलेख मिळवणं ही शास्त्रज्ञांची एक कसोटीच होती। अशा प्रसंगी प्रयत्नांची शिकस्त करून अच्युत आपटे यांनी मूळ संभाव्य आलेख मिळवण्यात यश संपादन केलं। विद्यार्थी सहाय्यक समिती, इन्व्हेस्टमेंट इन मॅन आणि फ्रेंच मित्रमंडळ ही त्यांची 3 सामाजिक अपत्य। 1956 साली विद्यार्थी सहाय्यक समितीची स्थापना करून अच्युत आपटे यांनी विद्यार्थ्यांची अल्पदरात राहण्याची सोय केली। फ्रान्समधील वास्तव्याच्या काळात फ्रेंच सभ्यता, ख्रिस्ती धर्माबद्दल आस्था आणि फादर दलरी लेदरले यांच्याबरोबर केलेल्या तत्वचिंतनातून त्यांनी फ्रेंच मित्रमंडळ काढलं। उभय देशातल्या नागरिकात वेगवेगळ्या विषयांवर आदान प्रदान होऊन परस्परांच्या देशाबद्दल योग्य ज्ञान मिळावं हा यामागचा उद्देश होता।
7 जानेवारी 2000 रोजी अच्युत आपटे यांचं निधन झालं.